बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलती असून? सत्य पुढे इथे शानपण चलत नाही. हे सगळं खरंय पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आल्यावर थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरं आहे पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभा राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यांना हिसका दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करल एकनाथ शिंदे साहेब मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आणि काही मराठीचे पण आतून सावेंचे. आणि यांना सगळे बळ देणार आहेत हे लोक पाठवणार. ज्याला आरक्षणाचं देणं घेणंच नाही कोणत्या जातीच्या गाड्या भरून आणि मग गर्दी झाली तुफान आंदोलनाला. अरे काय वागायला राव शिरसाट तुम्ही. थोडी तरी उपकाराचे जाण असाव. जसे तुमचे 2 पोर आहेत तुम्हाला पोरगण पोरगी तसे आमचे लेकर आहेत. त्यांचे तळतळाट नका घेऊ. ती सगळा तळतळाट शिंदेना फडणवीसाला लागन तुमच्यामुळं. त्या बावनकुळेमुळं फडणवीसांचं सगळं नेटवर्क संकटात येईल. मराठ्यांनी फक्त गैरसमज करू नका. हे असेच प्रमाणपत्र रद्द करणार आहेत. यांना 29 ऑगस्टला हिसका दाखवावा लागणार आहे सगळ्या. राज्यातले मराठे सगळे सावध व्हा. आता एकजुटीनं लढून सरकारला आता गुडघ्यावर टाकायचं. हे कसे 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडेट देत नाहीत ते बघायचं. आणि हे बी कस का देत नाही आता तेही मी बघतो. आता सगळे पुरावे असून रद्द केले ना थोड्याच दिवसात मराठ्यांच्या कानावर येईल अवैध केलेले प्रमाणपत्र वैध ठरले म्हणून. थोड्याच दिवसात कानावर येईल. त्यांनी पण असं म्हटलंय की जर बोगस प्रमाणपत्र बोगस डॉक्युमेंट असतील कागद. एवढं सांगायचं राहिले एक. फडणवीस साहेब 2016ला पोलिसांची भरती केली होती त्याच्यातले तुम्ही फक्त बाकीच्यांचेच पोरं घेतलेत. मी त्या जाती 828 पद होते PSIचे. 350 फक्त मराठ्यांचे ठेवले ते PSIचे ते API होणार होते. तुमच्यामुळे झाले नाही. माझ्या मराठीचं वाटोळं करू नका फडणवीस साहेब. हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कुठे आहेत ते? 28 ऑगस्टला अंतरवाली द्या. कस का देत नाही बघतो मी. मराठ्यांचं वाटोळं करायचं तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. हबाक मराठ्यांनी सावध व्हा. आपलं खरं असून सुद्धा प्रमाणपत्र रद्द केले. आपले पोरं PSI निवडी झालेले आहेत 2016ला. आणखीन लटकून ठेवलेत फक्त मराठ्यांचे आहेत म्हणून. बाकीच्यांचे PSIचे API झाले. माझे मराठ्यांचे आहेत म्हणून नाही झाले. हे हाल आहे त्या राज्यात मराठ्यांचे. म्हणून भाजपमधला मराठा 350 पैकी या PSI पैकी एक तरी भाजपचा असं ना कार्यकर्ता एक का ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते ते सगळे तिकडचे एक तरी भाजपचा असताना लाजा धरा जरा लाजा. पक्षात काम करणाऱ्या मराठ्यांनी लाजा धरा. कसा छळ लावलाय आपला. कसे कट रचले तर मराठा संपवायचे. याच्यावर बोला ना. अभ्यासक समन्वयक महाविरोधात आंदोलन करता याच्यावर बोल. जरा याच्यावर बोल. ज्ञान तो ज्ञान तो वापरे नुसतं पांढरा होऊ नको. काळवट टकुऱ्याला लावलं म्हणून पांढरं झाकत नाही. याच्यावर बोल. 2016चे पोरं PSI म्हणून मराठीचे घे म्हणा. त्याच्यावर बोल. मी आंदोलन कसं केलं मराठी जिंकले रे कसं म्हणलो याच्यावर नको टाइम घालू. तो आयुष्य उभा असंच गेलं.
ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कडे घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे 2014चे 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे ECBCचे EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत आहेत. ओबीसीच्या सवलती लागू केल्यात. जरा परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती दे म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठाले अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नती आता मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथंच राहतो. बाकीचा कॉन्स्टेबल असला तरी DYSP होतोय. मराठी